निगेटिव्ह विचार येतात डोक्यामध्ये आणि सतत निगेटिव्ह विचार येण्यामुळे आपल्याला जे ध्येय आहे त्या ध्येयापासून आपण लांब जात आहोत. तर ह्या सर्व गोष्टी कशामुळे होतात? कारण आपण सतत नकारात्मक विचार करतो आणि नकारात्मक गोष्टीच्या सोबत आपण वावरत राहतो. त्याच्यामुळे सतत आपल्याला निगेटिव्हिटी जाणवते आणि निगेटिव्हिटी जाणवल्यानंतर आपली एनर्जी आपोआप लॉस होते आणि आपल्याला जे करायचं असतं ते आपण करतच नाही. आपण भलतंच काहीतरी करतो आणि ह्या गोष्टीचा पूर्ण परिणाम आपल्या स्वतःवरती होतो, आपल्या परिवारावरती होतो, आपल्या मुलांवरती होतो, की आपल्याला काहीतरी करायचं होतं आणि आपण वेगळंच काहीतरी करतो. म्हणजे आपण भरकटलो असं म्हणू शकतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या रसिका व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या नवीन सेशनमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच गाईज. आणि आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो तुम्हाला माहीतच असेल. तर मी आज कशावरती डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि एक लाईक आणि कमेंट नक्की करायची आहे. तर आज आपल्याला टॉपिक असा होता की निगेटिव्हिटी. आपण निगेटिव्ह विचार का करतो? निगेटिव्ह थिंकिंग आपल्या डोक्यात का येतात? कशामुळे येतात? का आपण म्हणजे मागे सरकत राहतो की आपण हे नाही करू शकत, आपण ते नाही करू शकत? बिकॉज ऑफ वाय. ह्या वायचा आन्सर आपल्याला हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा आपण काहीतरी करायला जातो आणि जे आपल्याला करायचं असतं ते आपण साईडला ठेवतो आणि वेगळंच काहीतरी करतो, त्याच्यामुळे आपल्यात जास्त निगेटिव्हिटी जाणवते. जेव्हा आपला जर फोकस एकदम कॉन्सेप्ट आपली जर क्लिअर असेल ना, की आपल्याला हेच करायचं आहे, ते आपण जर लिहून ठेवलं, नोट डाऊन केलं कुठे, आपल्याला जर इझी वाटत असेल बुकमध्ये लिहा किंवा एखाद्या ब्लॅकबोर्डवरती लिहा, तुमच्या घरामध्ये कुठे म्हणजे अशी मोकळी स्पेस असेल त्याच्यावरती तुम्ही एक मस्त अशा बॉर्डनी एखाद्या पेपरवरती लिहून तुम्ही तिथे असं स्टिक करू शकता, तिथे लावू शकता. तर असं तुम्हाला जे करायचं आहे ना, जर ते तुम्ही लिहिलं तर ते तुम्हाला सतत जाणवत राहतं की हे आपल्याला करायचं आहे आणि आपण त्याच्या बाजूने इंटरॅक्ट होतो. आपल्याला सतत आठवत राहतं की हे आपल्याला करायचं आहे. जेव्हा आपण अशा गोष्टी करत नाही ना, तर तेव्हा आपल्या आजूबाजूला जे निगेटिव्हिटी असते ना, ते आपल्या डोक्यामध्ये येत राहतं की चला हे झालं की आपण ते करणार, ते झालं की ते करणार. त्याच्यामुळे ना जास्त निगेटिव्ह विचार येतात आपल्यामुळे. त्याच्यामुळे निगेटिव्ह गोष्टीला कधीही सोडायचा प्रयत्न करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. जसं की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि आपल्याला कोण बोलू किंवा नाही बोलू, पण आपल्याला असं वाटतं की हे करणं योग्य आहे का किंवा अयोग्य आहे का? हे स्वतःला सगळ्यात पहिले तर आपण स्वतःच्या मनाला विचारा. कारण आपणच कोणतेही कष्ट करण्यासाठी आपण स्वतः तत्पर असतो त्या गोष्टीसाठी. मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला ते विचारलं पाहिजे की यू आर एलिजिबल फॉर दॅट, देन ऑल्सो यू कॅन डू. आपण जर त्याच्यासाठी पात्र असेल तर ऑब्वियसली आपण ते गोष्ट करू शकतो. आणि जसं की निगेटिव्ह थिंकिंग म्हणलं तर निगेटिव्ह गोष्टी तर सततच आजूबाजूला असतातच, पण त्याला इग्नोर करायला शिका, सोडून द्यायला शिका. म्हणजे डोक्यात ते विचार येणारच नाही. राजीनामा द्या डायरेक्टली. आपल्याला माहिती आहे आता इथून माझ्या कानावरती निगेटिव्ह विचार पडणार आहेत, तर ते तिथे सोडून टाकायचे. राजीनामा द्यायचा डायरेक्टली त्या गोष्टीला. असं म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टीकडे जास्त करून तुम्ही विचार करायला जा. निगेटिव्ह गोष्टी तिथेच सोडून टाका. तर निगेटिव्ह जेवढं आठवत राहणार, जेवढं घेत राहणार, जेवढं ऐकत राहणार ना, तर तेवढं आपल्याला निगेटिव्ह विचारच येत राहतात. त्याच्यामुळे निगेटिव्ह गोष्टीपासून जर तुम्ही लांब राहिले तर तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी ना खूप जास्त प्रमाणात येईल आणि तुमचे जे फोकस आहे तो एकदम क्लिअर होईल. आणि आपल्याला कोणतीही गोष्ट नॉर्मली करायची असेल ना, तर पॉझिटिव्हिटी खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि आजकालच्या लाईफमध्ये काहीतरी करायचं असेल तर पॉझिटिव्ह राहावंच लागतं. कारण विदाऊट पॉझिटिव्ह थिंकिंग आपण काहीच नाही करू शकत. जर आपला जो स्ट्रगल असतो तर हा पॉझिटिव्हच्याच दिशेने गेला पाहिजे. कारण तेव्हाच आपण कुठेतरी सक्सेस होतो. नाहीतर मी हे करू शकत नाही, माझ्यात हे आहेच नाही, त्याच्यासाठी मी एलिजिबल नाही आहे, मी त्या पात्रतेची नाही आहे, असं जेव्हा आपण बोलत राहतो ना, तर तेव्हा आपण स्वतःलाच ढासळत घेतो आपण ह्या गोष्टीला सर्व. त्याच्यामुळे ना विचारही आपले तसे पॉझिटिव्ह असले पाहिजेत आणि बॅड इफेक्ट ज्या पडतात तर आपल्या डोक्यावरती त्या पूर्णपणे पुसून टाकायचे आहेत. म्हणजे
घ्यायच्याच नाही आहेत त्या डोक्यामध्ये. एकीकडून ऐकून दुसरीकडून सोडून टाकायचं, असा प्रकार आपण करायचा आहे. ते स्वार्थी व्हायचं आहे, स्वतःसाठी स्वार्थी व्हायचं आहे, सेल्फ डिपेंड व्हायचं आहे, स्वतःवरती प्रेम करायला शिकायचे. जेव्हा माणूस स्वतःवरती प्रेम करतो ना, तो लवकर डेव्हलप होतो. माझ्यात काय चुका आहेत त्या पटकन सुधारून घ्यायच्या, की मला हे करायचं, मला ते करायचं, जर हे माझं इथं चुकलं आहेत तर मी ते लगेचच क्लिअर करेन. असं जेव्हा तुम्ही ठेवता ना डोक्यामध्ये आपला विचार, तर आपण तिथे लगेच क्लिअर कट आपण पुढे सरकतो आणि करतो. आज करेन, उद्या करेन, उद्या आणि परवा कधीच येत नाही. त्याच्यामुळे डे बाय डे तुम्ही तर बघतच आहात की प्रोग्रेस एवढा वाढलेला आहे ना, तिथे आपलं एज्युकेशन असो किंवा आपलं मेंटॅलिटी, आपलं नॉलेज काही जरी असेल ना आपलं, तर ते त्या गोष्टीसाठी खूपच स्मॉल आणि खूपच कमी आहे. जर आपल्याला लाईफमध्ये पुढे जगायचं असेल तर पॉझिटिव्ह राहून पॉझिटिव्ह एनर्जीने सर्व काही करायला पाहिजे. कारण आजचं जग खूप म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही एवढ्या सक्सेस झालेलं आहे, एवढा पुढे गेलेलं आहे ना. तर आपल्यासारखं जे नॉलेज आहे ना खूप कमी आहे, त्यात यूजही नाही होत तेवढं, असं आपलं नॉलेज आहे. मला तरी असं वाटतं. कारण तुम्ही जर बघितलं, सोशल मीडिया पाहिलं किंवा घराच्या बाहेर जर बघितलं ना, तर अफाट नॉलेज आहे, अफाट नॉलेज. आपल्याला असं वाटतं की मला खूप असं नॉलेज आहे. नाही, जगानुसार बदलायला शिका. जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा. शिक्षणाने काय होतं ना, आपलं जे माइंड आहे ना डेव्हलप होतं. ते माइंड जेव्हा डेव्हलप होतं ना, तेव्हा त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो. एखादं पुस्तक वाचल्याने आपलं जे मस्तक आहे ना ते सुधारतं, आणि त्याचंच ते मस्तक जेव्हा सुधारतं ना, तर ते कधी कोणापुढे नतमस्तक होत नाही. त्याच्यामुळे त्या मस्तकाला ना सुधरवायचा प्रयत्न करा. इन मराठीमध्ये लिटरली जर बोलायचं म्हटलं ना, मस्तक म्हणजे मेंदू. आपल्याला मेंदूला सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपण स्वतःही सुधारतो. जसं आपण विचार करतो ना, ते तसंच घडत राहतं. आपल्याला असं वाटतं की हे शक्य नाही, पण अशक्य असं काहीच नसतं. रोज नव्याने जगायला शिका, नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करा. जग हे आपलं लाईफ एवढं सुंदर आहे ना, आपण केलंच तर खूप काही होऊ शकतं. म्हणून निगेटिव्ह विचारापासून लांब राहायचं. जे वाईट आपल्या डोक्यात येते ना, त्याला पूर्णपणे स्टॉप करायचं, स्वतःला प्रोटेक्ट करायचं त्याच्यापासून. नकारात्मक विचार जे आपल्यामध्ये येतात ना, त्यापासून स्वतःचं संरक्षण करायचं आहे, की ह्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्याच नाही पाहिजेत, आणि जरी आल्या तर त्या आपण इग्नोर करायच्या आहेत. कोणत्याही यशासाठी एक धाडस लागतं, वाट पाहायला लागते, आपल्याला संयम लागतो, आपल्यामध्ये पेशन्स लागतात, स्वप्न पाहावी लागतात, त्यांचा पाठलाग करावा लागतो, आणि त्या स्वप्नांच्या मागे आपण जेव्हा धावून तेव्हाच ते पूर्ण होतात. कधीही ते फक्त बसून किंवा विचार करून ते होत नाही, त्याच्यामागे पळावंही लागतं. जर आपण एक स्वप्न पाहिलेलं आहे तर ते पूर्ण करायचं असेल तर त्याच्यासाठी धावणं हे फार गरजेचं आहे. सो आपण जे विचार करत राहतो ना, काम करण्यापेक्षा आपण जास्त विचार करतो, तो विचार बंद करायला पाहिजेत आणि काहीतरी करायला पाहिजे. जेव्हा विचार बंद होतील आणि आपण स्वतः कामात व्यस्त राहू ना, तेव्हा काय होईल, आपले जे वाईट विचार, वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला फिरतात ना, त्या आपल्या डोक्यात येणार नाही. त्या सर्व आपल्याला फक्त हे आठवलं पाहिजे की मला काय करायचं, माझा गोल काय काय, माझा अचीव काय आहे, आज मला कोणतं काम करायचं आहे, काय करायचं आहे, कोणतं कंप्लीट करायचं आहे, कोणतं उद्या करायचं आहे, कोणतं परवा करायचं आहे. टाईम टेबल बनवा, त्याच्यानुसार काम करा. म्हणजे सतत स्वतःला असं व्यस्त ठेवा, म्हणजे वाईट विचार तुमच्यापर्यंत येणारच नाही. त्याला ते असेच लांब जातील. सतत विचार करत राहण्यामुळेच आपल्या डोक्यात वाईट विचार येतात, निगेटिव्हिटी वाढते, आणि हे विचारच बंद करा. म्हणजे काय होईल ना, पॉझिटिव्हिटी खूप जास्त वाढेल. पॉझिटिव्ह थिंकिंग करा, सतत कामात व्यस्त ठेवा स्वतःला. म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे असं नाही की कंटिन्युअस कामच करायचं किंवा कंटिन्युअस तुम्हाला अभ्यासच करायचं आहे. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेव्हा स्टेबल वाटतं तेव्हा तुम्ही काम करा. जेव्हा तुम्हाला काम तुमचं झालेलं आहे तेव्हा तुम्ही स्टडी करा. जेव्हा तुमचं स्टडी पण झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या मुलांचा स्टडी घ्या. तेव्हा तेही झालेलं असतं तेव्हा तुम्ही गार्डनला जाऊ शकता, तुम्ही फिरायला जाऊ शकता, तुम्ही थोडंसं माइंड रिलॅक्स करायसाठी वॉक करू शकता, म्युझिक ऐकू शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण स्वतःला व्यस्त करू शकतो याच्यामध्ये. पण ह्या सर्व आपण गोष्टी करतच नाही. इतरांना बघत राहतो, इतरांच्या गोष्टी बघतो आणि त्याच्यावर अजून विचार करत राहतो, आणि हे आपण केलंच नाही, हे माझ्याकडं आहेच नाही, ते मी केलंच नाही, हे विचार करण्यात तो जो आपला जो वेळ आहे ना,
तो पण निघून जातो आणि ह्याच गोष्टीमध्ये आपला सर्व वेळ संपल्यानंतर आपल्याला येतो कंटाळा दुसरी गोष्ट करण्याचा आणि इथेच आपलं जे अर्धी एनर्जी असते ती डाऊन झालेली असते. मग आपल्याला येतो कंटाळा कुठलीही गोष्ट करण्याचा. सो स्वतःला व्यस्त ठेवा, पण असं व्यस्त ठेवा काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यामध्ये व्यस्त ठेवा, म्हणजे तुमच्यामध्ये वाईट विचार निगेटिव्हिटी बिलकुल येणार नाही. निगेटिव्हिटीला नो नो नो, डायरेक्टली नो, म्हणजे असं पुसून टाका. जसं आपण एका ब्लॅकबोर्डवरती लिहिल्यानंतर ते जेव्हा काम होऊन जातं तेव्हा आपण त्याला कसं डस्टरने पुसून टाकतो, तसा नो हा शब्द तुमच्या आयुष्यातून काढून टाका, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी जास्त येईल. सो गाईज, एवढाच होता आज हा तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटीचा व्हिडिओ. निगेटिव्ह पूर्णपणे दूर करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला होता. आवडला तर एक लाईक तर नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि मागच्या व्हिडिओला खूप छान असा प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच फॉर दॅट. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.